पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवी तम पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजति सिंदूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासर्मणिरीव तमसाराशी नाशयति विघ्नं। य कुंदेन्दु तुषार हरदौलय शुभ्र वस्त्रावृता या विनाभरदंड मंडित करान्य स्मित पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति विरदिवी सदा वंदिता समपातुं सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत् कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानियासो। या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भळयासो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांतकरं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रुता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ श्री राम राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री 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 भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 8 भाग 3। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। रावण सांगे साक्षे पुनी
ऋषी भाष्य डमरू पुराणी जी का ऐकिले कानी तेच इथे सावधानी अवधारी रंबा स्तंभ गर्भ अति सुकुरु त्याहुनी अरुवार तुझा उरू या लागी बोली जे रंभरू श्लोकार्थ सादर अवलोकी पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कृतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेन संतासी रंजावू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी दी प्रेम काही कळाम पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसी गाईन मी तुझा जनाच विकास काय माझे करीन मी स्तुती या पुरे आवडी जैसी वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देव ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 8व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला सुरुवात करणे अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ सीता माऊलीला आपण कसं वश करावं या प्रयत्नात राजा रावण आहे अशोक वनामध्ये येऊन साम दाम दंड भेद वापरून राजा रावण जानकी मातेला वश करण्याचा प्रयत्न करत आहे पण माऊली त्याच्या कोणत्याही असणाऱ्या प्रयत्नाला जुमानत नाहीत बळी पडत नाहीत म्हणून राजा रावणानं एक पुराणाचा आधार घेऊन माऊलीला वश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो राजा रावण काय म्हणतो की डमरू पुराणामध्ये ऋषींच्या मुखामध्ये एक श्लोक आहे ते ऋषींचं जे भाष्य आहे ते मी कानाने ऐकलेलं आहे हे रामप्रिये रामकांते सीता तू सावधानतेने ऐक असं राजा रावण सांगू लागलेले आहे डमरू पुराणामध्ये काय श्लोक आहे तो श्लोक अशा प्रकारचा आपल्या रामायणाच्या ग्रंथामध्ये आलेला आहे भवित्री रंभोरू त्रिदश वदन ग्लानीर धुना सते रामा स्थाता न युद्धो पुरतो लक्ष्मण सखा आणि राजा रावण माऊलीला काय म्हणतो केळीचा जो आतला गाभा असतो तो अत्यंत सुकुमार असतो त्यापेक्षा सुद्धा तुझं वक्षस्थळ अतिशय नाजूक कोमल सुंदर आहे म्हणून तुला रंभरू म्हणतात हे रंभरो म्हणजे अतिशय नाजूक असणाऱ्या अशा सीता तू लोकांचा अर्थ साधरतेनं ऐक आणि मग त्याचं अवलोकन कर असा राजा रावण सीता माऊलीला बोलतो त्रिदश वदन जे का देव
थोर आपत्ती पावती सर्व माझे रणी भंगेल राघव विमुख स्वयंमेव लक्ष्मणेसी. जे का सगळे 33 कोटी देव आहेत म्हणले, ते देव जो मी 10 तोंडाचा राजा रावण आहे, माझ्या आणि देवांच्या रणांगणामध्ये सगळे देव संकटात पडतील. माझ्या समोर तुझा राम लक्ष्मण हे सुद्धा विमुख होतील, त्यांना सुद्धा रणातून पाठ करून पळावं लागेल. असा राजा रावण डमरू पुराणाचा आधार घेऊन श्लोकाचा अर्थ चुकीच्या पद्धतीनं सीतामाऊलीला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. माझी या कंदना आत रणी भंगलिया रघुनाथ वानरे होता हात राक्षस समस्त बक्षतील. माझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी राम आल्यानंतर त्याचा काही इलाज चालणार नाही, लक्ष्मणाचा काही इलाज चालणार नाही. आणि राम लक्ष्मण माझ्या युद्धामध्ये भंग पावतील, संपतील. मग वानरांची वाताहत होईल. वानरांना कुणीकडे पळावं, कुणीकडे जीव दडवावा हे कळणार नाही. त्यावेळेस राक्षस त्या वानरांना सोडणार नाही. सगळ्या असणाऱ्या वानरांना माझ्या सैन्यातील राक्षस भक्षण करतील बर का. असा राजा रावण बोलतो. चित्ताच ज्ञान बोले सुंदर रावणा श्लोक हा साचार लोकोनिया तिनी सप्ताक्षर करी उच्चार श्लोकाचा. सीतामाऊली फार ज्ञानी आहेत, हुशार आहेत. त्या मंजुळ सुरात राजा रावणाला म्हणतात, राजा रावणा श्लोकाचा अर्थ सांगताना तू 7व्या अक्षराचा लोप करतोस, 3ऱ्या अक्षराचा लोप करतोस. जी 7व्या अक्षरावरती 3 अक्षर आहेत 7व्या नंबरला, त्यांचा लोप करून मला अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आणि श्लोकाचा उच्चार करतोस. असं राजा रावणाला सीतामाऊली बोलतात. रावणा तू अति लघिष्ठ मूर्खत्वे वासी दाही कंठ 7वे अक्षर लोपोनी स्पष्ट वाची गडगडाट श्लोकार्थ. रावणा तू किती नीच आहे म्हणले, किती हलकट आहे म्हणले. अरे श्लोक वाचताना तर बरोबर वाचला पाहिजे ना म्हणले. पण 7व्या नंबरला जी 3 अक्षर आहेत त्याचा लोप करतो आणि मोठ्यानं श्लोक वाचून धावतोस. हे चुकीचं आहे, हे तुला वाटत नाही का? 10 तोंडाच्या राजा रावणा, तू मूर्ख आहेस. तुझा मूर्खपणा तुला कळत नाही का? माऊली बोलते. ऐकोनी भाष्य लंका नाता असत्य वचन नवदे सीता श्लोकाची या भविष्यार्था सावधानता उधारी. सीतामाऊली खोटं बोलत नाहीत. राजा रावण 7व्या अक्षराचा लोप करून माऊलीला त्या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हे नात्रयन असं वर्णन याच्यात का करावं वाटलं असेल तर याचा भावार्थ आहे, काही सूचक मंडळी, पोथीचा अर्थ सांगणारी मंडळी जे आपल्याला कळत नाही ते कळत नाही हे मान्य करत नाही. किंवा जे आपल्याला कळत नाही ते सोडत नाही. पण चुकीचा अर्थ लावून सांगण्याचा नारदाच्या गादीवर व्यासांच्या गादीवर
धीटपणा करून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि काहीही सांगतात हो. ज्या वेळेस त्या ओवीचा अर्थ आपल्याला समजत नाही, कळत नाही, त्यावेळेस त्यांनी दुसऱ्याच्या मुखातूनही समजावून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपण जर त्या नारदाच्या गाडीवरून खाली उतरलो, बाबा या ओवीचा अर्थ मला समजत नाही, अवघड आहे, मला इतरांकडून ज्ञानी मंडळीकडून समजून घ्यायचं आहे, काय हरकत आहे का? याच्यात कसला अपमान आलाय, याच्यात कसला कमीपणा आलाय? पण त्या एकदा पाठावर बसलो की मग आपण काय मनाला येईल ते बोलतो. त्या ओवीमध्ये काय सांगितलेलं आहे, त्या ओवीचा अर्थ काय आहे, पोथीचं कथन काय चालू आहे, याच्यातला भावार्थ, वाच्यार्थ, लक्षणार्थ, मथितार्थ, शब्दार्थ काय आहे, हे बाजूला सोडून आपण आपल्या मनाचं बडबडत राहतो. हे कदाचित नात्रे यांना पटलं नसेल, म्हणून नात्रे यांनी सांगितलेलं आहे, ज्या अक्षराचा अर्थ आपल्याला कळत नाही ते अक्षर सोडून देण्याचा आपण प्रयत्न करू नये. इथं राजा रावणानं जसं 7वं अक्षर, त्या 3 शब्द आहेत ते सोडलेलं आहे आणि वाचलेलं आहे आणि त्याचा अर्थ सीतामाऊलीला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खरा श्लोक काय आहे, खऱ्या श्लोकाचा अर्थ काय आहे, हे राजा रावणाला माऊली सीतामाता म्हणते, तू सावधानतेने ऐक राजा रावणा. भविष्यार्थ आहे अति गहन, ग्लानी पावेल दशवदन, रणिवी रघुनंदन, सका लक्ष्मण समवेत. अरे त्या श्लोकाचा अर्थ असा आहे राजा रावणा, ऐक. सीतामाता म्हणतात त्याच्यामध्ये अतिशय गहन भविष्यवाणी केलेली. राजा रावण रणांगणामध्ये रामाच्या हातून मृत्यू पावेल आणि राम आणि लक्ष्मण विजयी होतील, अशा प्रकारचं भविष्य कथन केलेलं आहे. वानर सेना आघवी, उंचावेल विजय गौरवी, रावण निर्दळ निराघवी, रामराज्य पदवी ती लोकी. रामाला विजय प्राप्त झाल्यानंतर त्या विजयाचा आनंद उत्सव सगळी वानर सेना तिथं करेल म्हणले. वानरांना आनंदी आनंद होईल. राजा रावणाच्या लंकेमध्ये जी वानर सेना, दुष्ट दैत्य आहेत, दानव आहेत, त्या सगळ्यांचं निर्दळन रामप्रभू करतील आणि लंकेमध्ये सुद्धा रामराज्याची गुढी उभा करतील. एवढंच नाही तर या रामराज्याची पदवी, हे वैभव, याचा डंका तिन्ही लोकांमध्ये होईल बर का, असं सीतामाता राजा रावणाला बजावतात. सीतेने कथिता श्लोकार्थ, कोपेतीचा करावया घात, रावणे उचलिला हात, वृक्षी हनुमंत कोपला. सीतामाऊलीनं खरा अर्थ सांगितला आणि आपल्याकडे एक मन आहे, खरं बोललं की सख्या आईला सुद्धा राग येतो. म्हणजे आता कलियुगामध्ये खरं बोलण्याचं खरंच वावडं झालेलं आहे की काय असं वाटायला लागलेलं. खऱ्या माणसालाच खोटं ठरवतात आणि खरा माणूस कसं खोटं आहे हे प्रत्येक जण खोटं ठरवण्याचा त्याला प्रयत्न करतात आणि आपण मात्र खोटं बोल पण रेटून बोल. त्या अशी अवस्था सगळी कलियुगामध्ये आहे. सीतामाऊली श्लोकाचा अर्थ जसा आहे तसा सत्य सांगतात. हे राजा रावणानं ऐकलं. राजा रावणाला काय वाटलं असेल, सीतामाऊलीला काय डमरू पुराण माहितीये का, आपण सांगावं डमरू पुराण खऱ्याचं खोटं करून, आणि ऋषींच्या मुखातून ऐकलं म्हणून सांगावं, मग तर बळी पडेल. अरे माऊली जगन्माता आहेत,
ज्या ब्रह्मांडाचा पसारा या जगन्मातेनं केला, ब्रह्म विष्णू महेश त्या मायेमुळेच अवताराला आली. हे त्रिजगत, 21 स्वर्ग, हे सगळं मायेनच आपल्या धाग्याने विणलेलं जाळ आहे. आणि त्या माऊलीला रावण फसवू शकेल काय? पण रावणाचा तो बेत होता, तो बेत फसला. आणि बेत फसल्याबरोबर राजा रावण म्हणतो की आता आपण रागाने हिचा घात करूया. म्हणून हात उचलायला राजा रावण तयार झाला. सीता माऊलीचा शोध घेण्यासाठी आलेला रामदूत हनुमंतराया अशोक वनामध्ये जिथं माऊली ज्या वृक्षाखाली आहेत त्या वृक्षावरच अति गुप्त रीतीनं बसून होते, दडून होते, लपून पाहत होते, ऐकत होते काय चाललेलं आहे. राजा रावण हात उचलण्याच्या तयारीत आहे. सीता माऊलीचा घात करण्याचा इरादा त्याचा आहे. ते हनुमंतरायांनी पाहिलं. हनुमंतराया रागाला गेल्या. रावणे उचलिता हात, सीता निर्वत श्रीलंकानाथ. कामोन्मत गर्वोन्मत मरणोन्मत झालासी. रावण जर माऊलीचा निपात करण्यासाठी किंवा माऊलीचा वध करण्यासाठी हात उचलला आणि राजा रावणानं माऊलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कामानं गर्वानं उन्मत्त झालेला राजा रावण आता मरेल बर का. नाथ राया म्हणतात कोपला देखो निलंकानाथ, सीता मशक प्राय मानितम. श्रीराम स्मरण अति समर्थम, निशंक नित्य जानकी. राजा रावण रागावलेला आहे. हात उचलण्याचा प्रयत्न करत आहे, हात उगारण्याचा प्रयत्न करत आहे, धाक दाखवत आहे. पण सीता माऊली एखाद्या चिलटाप्रमाणे राजा रावणाला मानतात. मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करतात आणि मुखामध्ये रामनाम असल्यामुळं सीता माऊली नित्य सदोदित अखंड निशंक आहे. कुठल्याही प्रकारची त्यांना शंका भीती नाही म्हणतात. दुःखदायक रावण वचन, अखंड धारा वर्षे घन. तेने डळमळे ना सीतेचे मन, जेविका गगन तिंबेना. रावण अगदीच टोचून बोलतो. सीता माऊलीला दुःख देण्यासारखे शब्द मुखातून काढतो. ते शब्द म्हणजे कसे आहेत म्हणजे एखाद्या पर्वतावर अखंड पावसाचा वर्षाव व्हावा, हत्तीच्या सोंडेसारखा जरी पाऊस पडला तरी त्या पर्वताला काही फरक पडत नाही. तसं कितीही दुःख देण्याचा प्रयत्न सीता माऊलीला राजा रावणानं केला तरी सीता माऊली अजिबात दुःखी होत नाहीत, कष्टी होत नाहीत, घाबरत नाहीत, भीत नाहीत. अशा धट रामनामाचं भक्ती करणाऱ्या सीता माऊली खूपच धाडशी आहेत. ज्याप्रमाणे म्हणले आकाश आहे म्हणले, ते आकाश उन्हानं वाळत नाही, पावसानं भिजत नाही, थंडीनं गारठत नाही. मग कोणताही ऋतू असू दे म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतं म्हणून आकाश त्या उन्हानं तडपडत नाही, तरपडत नाही किंवा त्याला ऊन बाधत नाही. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असला म्हणून आकाश पावसानं भिजत नाही. हिवाळ्यामध्ये खूप थंडी आहे म्हणून थंडीनं आकाश कधी गारठतं का म्हणले. तशी सीता माऊलीची अवस्था आहे. तिन्ही ऋतू, तिन्ही काळ सारखेच आहेत म्हणजे फक्त रामनाम मुखामध्ये आहे, अंतकरणामध्ये प्रभूचा ध्यास आहे आणि मनामध्ये
प्रभू रामरायांचं चिंतन आहे. रावणाची वचने लाघवे, मानी मृगजळ हे लावे, त्याची झाडावया गर्व परवे, निजानुभवे बोलत. रावणानं किती जरी त्याचा डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या डावाला सीता माऊली बळी पडत नाही. राजा रावणाच्या शब्दावर कुठली प्रतिक्रिया न देता निवांत शांत धीटपणानं निशंक अशा निधड्या माऊली आहेत. राजा रावणाला अतिशय गर्व आलेला आहे आणि त्याच्या गर्वाची झाडणी करण्यासाठी सीता माऊली राजा रावणाला काय बोलत आहेत ऐका. सीतेचे वचन अति गुह्यार्थ, स्वहित आणि परहित, दुही अर्थी अस्ति समर्थ, शुद्ध शब्दार्थ अनुवादे. सीता माऊलीला ह्या जगन्माता असल्यामुळं सगळ्यांचं हित व्हावं हीच भूमिका आहे. मग दुष्ट राजा रावण जरी असला तरी त्याचंही हित व्हावं, त्याच्याही या असणाऱ्या नरदेहाचं कृत कल्याण व्हावं हा माऊलीचा अट्टहास आहे. स्वार्थ आणि परार्थ ही भूमिका माऊलीची आहे आणि त्यामुळं शुद्ध सुमनांची जशी माळ असते तशा प्रकारे शुद्ध शब्दार्थ अतिशय समर्थपणे राजा रावणाला माऊली सांगतात. जेविका शुद्ध पुण्य कीर्ती, तिस नातळे अपकीर्ती, तैसी रावणाची दुष्ट दुरोक्ती, सीता सती परशेना. ज्याप्रमाणे आपल्या पुण्यगाठी असेल तर अपकीर्ती आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. निंदा नालस्ती दुष्ट वचने दुष्ट बुद्धी आपल्या जवळ येऊ शकत नाही, आपल्याला स्पर्श करू शकत नाही जेव्हा का आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन असेल. हरिनाम पण ऐकत असू, हरिकथा पण गात असू, ऐकत असू, सांगत असू, तरी दुष्ट असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जवळ येऊ शकत नाहीत. तसंच माऊलीची अवस्था आहे. ह्या रावणाच्या मुखातून दुष्ट दुर्बुद्धीयुक्त निघालेले शब्द माऊलीच्या जवळ सुद्धा येऊ शकत नाहीत, कारण सीता माऊली सत्य पतिव्रता आहेत. देवदानव सेवा करीती, लंका राज्य यश कीर्ती, यावरी जोडली अपकीर्ती, सीता सती चोरोनी. त्या राजा रावणाच्या आणखी देव आहे, दानव आहेत. लंकेचं असणारं 14 चौकड्याचं राज्य, यामुळे राजा रावणाला घमेंड चढलेली आहे. त्या यश कीर्तीचा गर्व दाटलेला आहे. खरंच राजा रावणानं यश कीर्ती त्रिभुवनात मिळवलेली आहे, पण सीता माऊलीची चोरी करून राजा रावणानं मिळवलेलं सगळं यश लयाला घालवलेलं आहे आणि तो आता अपकीर्तीच्या डोहात बुडू लागलेला आहे. त्याला अपकीर्ती प्राप्त झालेली आहे. शिवाचा सेवक प्रसिद्ध, चोरिता श्रीरामाची वधू. शिवाचा सेवक प्रसिद्ध, चोरिता श्रीरामाची वधू. ऐसा रावण बुद्धी मंदू, पाप बद्ध झालासी. शिवशंकराचा स्वतःला दास म्हणवतो, सेवक म्हणवतो आणि श्रीराम ज्या भगवंताची पूजा अर्चा करतात, त्या देवाचं गुणगान गातात, ज्या भगवंताचं मुखामध्ये नामचिंतन घेतात, त्या भगवंताची अर्धांगिनी स्वामिनी सीता माता तिची चोरी करतात. त्यामुळे रावण बुद्धिमंद झालेला आहे.
आणि पाप खाणी अशा प्रकारची अवस्था राजा रावणाची बनलेली आहे. म्हणतात चोरी करो निलंका नाता पळू जासी तू के उलटा श्रीराम बाणाचे आघाता तुझ कोण आता राखील. सीता माऊली म्हणते अरे चोरी कुणाची करावी हे तर तुला समजलं पाहिजे. तुझी बुद्धी बहुतेक भ्रष्ट झालेली आहे. नाही, बहुतेक तुला पापाचा स्पर्श झालेला आहे. म्हणले पाप तुझं वाढायला लागलेलं आहे. पण रामाचा जर बाण तुझ्या दिशेनं सुटला तर रामाच्या बाणातून तुला कोण वाचवेल? कोणी वाचवणारा नाही. तू रामाच्या बाणाच्या आघातानं लवकरच मरशील राजा रावणा. सीता माऊली बोलते दाता पिता सोम सविता अनळयम विधाता कोपलिया श्री रघुनाथा हे सर्वतान राखीती. मग ब्रह्मदेव असू दे, इंद्र चंद्र असू दे, सूर्यनारायण असू दे, वायुदेव असू दे, यम असू दे, एकदा का राम जर रागावले, तुझ्यावर कोपले, त्यांनी जर धनुष्याला बाण लावला आणि तुझ्या दिशेनं जर बाण सोडला तर हे सगळे देव आहेत ना, ते तुला कोणीही वाचवू शकणार नाहीत. तुझं रक्षण राखण पाठ राखण कोणीही करणार नाही राजा रावणा. सीता माऊली बोलते लपो जाता शिवपुरी शिव मारिल त्रिशूळे करी माझी या स्वामीची चोरीली नारी प्रत्यक्ष वैरी तू माझा. जरी तू शिवशंकराचा दास आहे असं स्वतःला म्हणवत असशील आणि शिवशंकराच्या कैलास भुवनाला तू गेला आणि तिथं लपण्याचा प्रयत्न केला तर स्वतः कैलास नायक भगवान शिवशंकर राजा रावणा तुला शोधून शोधून त्रिशूळानं ठार करतील. अरे माझ्या स्वामीची स्वामीकांता तू चोरलीस म्हणून कोपतील आणि तुला संपवितील. शिवशंकर सुद्धा तुला प्रत्यक्ष त्यांचा वैरी मानतील. एवढं अघोर पाप तू केलेले आहे. सीता माऊली राजा रावणाला बोलतात श्रीराम कांता जगत्रय जननी विशेषे माझी गुरु पत्नी का चोरिली हे अभिलाषणी तृतीय नयनी जाळील. भगवान शंकर राजा रावणा तुझ्यावर जर रागावले, त्यांच्या गुरुपत्नीचा अभिलाष तू का धरला म्हणून तुला विचारतील आणि रागावले त्यांनी जर तिसरा डोळा उघडला तर तुला जाळून भस्म करतील राजा रावणा. सीता माऊली बोलते या परिगा लंका नाता चोरलिया श्रीराम कांता कोणी नाही गा रक्षिता तुझ तत्वता मारील. म्हणून राजा रावणा तुला सांगते तू आता श्रीरामाची कांता म्हणजे सीता चोरलेले. आता तू गुन्हा केलेला आहे, तू अपराधी आहे, गुन्हेगार आहे आणि या अक्षम्य गुन्ह्यातून तुला कुणीही वाचवू शकणार नाही. रामाचा बाण तुला आता संपवेल, मारेल. सीता माऊली बोलते मनसी मजाई दळबळ श्रीराम एकाकी निर्बळ श्रीरामाची बळ प्रबळ ऐक प्रांजळ सांगेन. सीता माऊली राजा रावणरामाबद्दल काय बोलत होता सीता माऊली समोर हे पुन्हा त्याला त्याच्याच शब्दात सांगते.
तू म्हणतोस ना राजा रावणा, राम एकला एक पदाती आहे. श्रीरामाकडं सैन्यबळ नाही, तो निर्बळ आहे, दुर्बळ आहे, हीन दीन आहे. तुझ्याकडे भरपूर सैन्य आहे अशी तुझी घमेंड आहे ना राजा रावणा. तर मी स्वच्छ प्रांजळ तुला रामाचं महिमान सांगते, ऐक म्हणते. ताटका मारिली आणि सुभाऊ, मारीच मारिला त्याचा भाऊ. विरोध करिता गर्व बहु, रण गौरव बाणी एके. माझ्या रामानं एवढी मोठी असणारी ताटिका राक्षसन मारली. तिचा कैवार घेऊन आल्यानंतर सुभाऊ मारीच यांचा गर्व नाहीसा करून त्यांना संपवलं, आणि तेही एका बाणात. अशा रणामध्ये रणयुद्ध करून शत्रूला नेस्तनाभूत करणारा माझा श्रीराम आहे. रणरंग धीर, शूरवीर, परम प्रतापी, ज्याचा रणामध्ये रण करण्यामध्ये रणगौरव आहे, ज्याला रणगौरवी असं म्हटलं जातं, असा श्रीराम आहे. एकले निबाने रामे जाण, 14 सहस्त्र राक्षस गण. त्रिशिरा मारिला खर दुष्यन, रणकंदन जनस्थानी. एकल्या रामानं एकाच बाणानं 14,000 राक्षसांचा बुकना पडला. त्रिशिरा, खर, दूषण हे पराक्रमी राक्षस जे जनस्थानाच्या ठिकाणी राज्य करत होते त्यांनाही संपवलं. लाज नाही तुझला गोनी, शूर्पणखा सखी बहिणी. तिचे नाक कान कापुनी, विटंबोनी धाडिली. ए राजा रावणा, फार गर्वात राहू नको म्हणले. गर्वाचे घर खाली असते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असतो म्हणले. म्हणून तुला सांगते, तुझी सख्खी भगिनी शूर्पणखा, तिची लक्ष्मणानं काय अवस्था केली रामाज्ञेने माहितीये का? म्हणजे तिचं नाक कान कापलं, विटंबना केली, आणि ती शूर्पणखा फेफ्या करत म्हणले बोंबलत राजा रावणा तुझ्याकडे आली. अरे त्या रामाचं महिमान तुला समजे ना, तुला लाज वगैरे काही वाटत नाही करे. अशा प्रकारे सीतामाऊली राजा रावणाला त्याच्या तोंडावर समोर बोलत आहेत. तुझ येतात तिच्या कैवारी, प्रथम झालाशी भिकारी. चोरोनी श्रीरामाची अंतुरी, भये करी पळालासी. अरे तिचा कैवार घेऊन तू पंचवटीच्या ठिकाणी आलास. रावणाच्या वेशात येऊन तुझी चोरी करण्याचं धाडस झालंस का? नाही, तू संन्याशाचं रूप धारण केलं. डोक्याला जटा, सर्वांगाला भस्म लावलं, कपाळावर गंध लावला, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा धारण केल्या, काकेमध्ये झोळी अडकवली, भिक्षेचं सोंग करून आलास. माई भिक्षावाड म्हणालास, आणि श्रीरामाच्या स्वामिनीची म्हणजे माझी म्हणजे सीतेची तू चोरी केली. अरे चोरी केली ती पण धटपणाने केली का? मारीच्याला सोनेरी हरिण बनवलंस, मारीच्याच्या मागे रामाला धाडलंस, आणि मारीच्याचा वध करून राम लवकर येईल आणि आपलाही वध करील म्हणून भीतीनं तू तिथून माझं अपहरण करून पळालास वर का? हे पळपुट्या, हे भित्र्या, हे डरपोक, घाबरटा राजा रावणा, तुला काय माझा राम सोडेल वाटतं का? अशी माऊली सीता राजा रावणाला बोलतात. मुकन दावीसी, मुकन दाविता रामाशी,
बाण भये पळालासी धाके लंके माझी लपसी आणि जलपसी वाडीव मुखन दाविता रामासी बाण भये पळालासी धाके लंके माझी लपसी हाती जलपसी वाडीव. ए राजा रावणा, अरे रामाच्या भीतीनं तू मला उचलून घेऊन तिथून पळालास, लंकेमध्ये येऊन दडलास, म्हणजे लंकेमध्ये लपलास. रामाच्या बाणाची तुला किती भीती आहे रे? तुला पण खरं सांग म्हणले, मरू वाटत नाही का नाही? मरणाला घाबरतो का नाही म्हणले राजा रावणा? किती जरी लंकेमध्ये लपलास, दडलास आणि हित जर मोठेपणाच्या गप्पा मारत असला, गर्वानं बोलत असला, ही तुझी बडबड वायपट आहे म्हणले, वायपट. ही बडबड काही उपयोगाची नाही, काही कामाची नाही. या बडबडीला काही अर्थ नाही. राजा रावणा, तू निरर्थक बडबड करतोस. अशा सीतामाऊली राजा रावणाला बोलतात. जटायुषी करितारना मज देखता आपण दाती तुवा धरले तृण काय अंगवन वाणीसी. सीतामाऊली म्हणतात, माझं अपहरण करून घेऊन येत असताना तू राजा रावणा ज्यावेळेस लंकेच्या दिशेनं निघालास, वाटेमध्ये जटायू आला. जटायूनं तुला अडवलं. जटायू बरोबर युद्ध करताना तू त्याचं छळण केलं. अरे त्या जटायूनं सुद्धा तुला नामो निशान करण्याचा प्रयत्न केला, तुझं नामो निशान मिटवण्याचा प्रयत्न केला. पण राजा रावणा, तू कपट केलं. अरे जटायू पाखरानं सुद्धा तुला सळो की पळो करून सोडलं. तुझ्या रथाचे घोडे मारले, सारथी मारला, रथ मोडून टाकला, ध्वज खाली पडला. त्यावेळेस तू सुद्धा तोंडामध्ये दातामध्ये तृण धरलेलं होतं, गवताची काडी धरलेली होती, म्हणजे शरणागती पत्करलेली होती. पण आता मात्र लय मोठेपणा सांगतो, पुरुषार्थाच्या असणाऱ्या गप्पा मारतो. राजा रावणा, हे चुकीचं आहे. सीतामाऊली बोलते, सीता निर्बत्सी लंकानाथ हनुमान हासे वृक्षावरते देखोनी जानकीचा पुरुषार्थ अति विस्मित वानर. राजा रावणाला सीता माता अजिबात घाबरत नाही. त्याच्या तोंडावर, त्याच्या समोर त्याची भीडभाड न राखता त्याची आबरू घालवतात, त्याची लाज काढतात. त्याला अक्कल नाही म्हणतात. राजा रावणा, तू मूर्ख आहे म्हणतात, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली म्हणतात, तू चोर आहे म्हणतात, हलकट आहे म्हणतात, नीच आहे म्हणतात. हनुमंतरायांनी झाडाच्या फांदीमधून ऐकलं, पाहिलं. हनुमंतराया खुदू 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 हसायला लागले. हनुमंतरायांना नवल वाटलं, काय माऊलीची ताकद आहे म्हणलं. अहो, राजा रावणाच्या राज्यामध्ये माऊली एकट्या आहेत, एकट्या. बहुताली राक्षसींचा घराड आहे. 11 राक्षसनी सारख्या भीती घालण्याचा, गुरकावण्याचा प्रयत्न करताय. स्वतः राजा रावण आलेले आहे. बहुते हजारो राक्षसने आहेत. आणि सीता माऊली एवढ्या सगळ्यांना भीत नाहीत, घाबरत नाहीत. त्यांना काही त्यांच्या बापाला सुद्धा भीत नाहीत. हनुमंतरायांना नवल वाटलं. हनुमंतराया खुदकन गालातल्या गालात हसायला लागले. वा म्हणले, सीता माऊली काय धाडशेत म्हणले. खरं माऊली सारखं धाडस अरे बाप रे, कोणाचं सुद्धा नाही म्हणू लागले. श्रीरामे मारोनी खरा दूषण दोघे बंधू सोये बैसोन वाटा किला आपण सावधान अवधारी. श्रीरामाने जेव्हा शूर्पणखेचा कैवार घेऊन त्रिशिरा खरदूषण
आपल्या 14,000 सैन्यासह रामावर चाल करून आले, त्यावेळेस जनस्थानाच्या ठिकाणी त्या खर दूषणाला श्रीरामांनी संपवलं, 14,000 बुकना केला. त्यावेळेस निवांत युद्ध संपल्यानंतर राम लक्ष्मण एका झाडाखाली बसले आणि दोघांनी कशी वाटणी केलेली आहे, कोणी कोणाला संपवायचं, कोणी कोणाला मारायचं, याची वाटणी केलेली आहे. म्हणजे ती वाटणी कशी केलेली आहे ऐका. म्हणतात, ज्येष्ठ वाटा श्रीराम द्विगुण, रावण आणि कुंभकर्ण, कनिष्ठ वाटा लक्ष्मण, इंद्रजित जाणय काकीम. रामानं लक्ष्मणाला सांगितलेलं आहे, मी थोरलाय, मग मी काय करणार, थोरले दोन आहेत ना म्हणले, जे स्वतःला बलदंड समजतात, थोरले म्हणजे स्वतःला पुरुषार्थी समजतात, त्या 2 जणांचा काटा मी काढतो म्हणजे. एक रावण आणि दुसरा अजान भाऊ, जो स्वतःला समजतो ना म्हणले, तो बलदंड असणारा कुंभकर्ण. आणि लक्ष्मणा, तुझ्याकडे फक्त इंद्रजित मारायचं काम, म्हणजे इंद्रजिताचं मरण तुझ्या हातून आहे, रावणाचं कुंभकर्णाचं मरण माझ्या हात नाही, अशी वाटणी राम लक्ष्मणांनी केलेली आहे. उद्भट वीर वाढीवेसी, वाटा दिला हनुमंतासी, शिष्टाई दिली अंगदासी, नळ निळासी सेतू बंद. आणि रामरायांनी कशी वाटणी केलेली आहे, तर रावण आणि कुंभकर्ण रामराया मारती, इंद्रजिताला हनुमंतराया संपवती, बाकीचे जे उरले सुरलेले उद्धट अशा प्रकारचे वीर असतील ते हनुमंतराया संपवतील, शिष्टाईचं काम अंगद करतील आणि नळ निळा करवी 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बांधण्याचा, पूल बांधण्याचा कार्यक्रम होईल. म्हणजे जिती काम ज्याच्या त्याच्याकडं, अशा प्रकारची वाटणी स्वतः प्रभूंनी रामरायांनी केलेली आहे. नाथराया सांगतात, यर समस्त सैन्याशी, श्रीरामे दिले सुग्रीवासी, वीरवृत्ती विभागासी, वानरासी समजावी. राजा रावणाचं जे बाकीचं सैन्य आहे, त्याच्याबरोबर सुग्रीवाची जी वानर सेना आहे, त्यांनी लढायचंय आणि त्यांनी त्या असणाऱ्या राक्षस सेनेला संपवून त्यांचं निर्दालन करून अशा प्रकारचं काम करायचंय. सगळी राक्षस सेना नेस्तनाभूत झाली पाहिजे. म्हणजे राजा सुग्रीव आणि त्याची समस्त सेना त्या राक्षस सेनेचं निर्दालन करण्यासाठी नेमलेले म्हणतात. अशा प्रकारची कामगिरी कोणी कशी करायची, कोणी कुणाला मारायचं, त्याची वाटणी स्वतः रामरायांनी केलेली आहे. म्हणले असा वृक्षाच्या डाळीमध्ये बसलेले हनुमंतराया मनोमन स्वतः विचार करतात. नाथराया तुम्हा आम्हाला सांगतात. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकचे श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. महायोग पीठे तठे भीमरत्य वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समगत्य निष्णुं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. केशवा नारायण माधव गोविंद, विष्णु मधुसूदन त्रिविक्रम वामना, श्रीधर ऋषिकेशा पद्मनाभ दामोदर, संकर्षण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता,
जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा केशवा नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरस्याच्युता जनार्दना उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल